आषाढी वारी दरम्यान रोजगार हमी विभागातर्फे संवाद वारीचं आयोजन करण्यात आलं। यात व्हीबीजी रामजी योजनाची जनजागृती करण्यासाठी चित्ररथ आणि पथनाट्य सादर करण्यात आलं। या उपक्रमाला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भेट देत कलाकारांनी सादर केलेलं पथनाट्य पाहिलं आणि या कलाकारांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। माझ्या बरोबर गावाचा विकास होणार, कारण भरत शेठ सारखं दमदार आमदार आणि मंत्री आम्हाला लाभलेले आहे। आमचा विकास 100% होणार। काय नाही आज आम्ही इथे आमच्या खात्याच्या मार्फत व्हीबीजी रामजी विकसित भारत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आज हे पथनाट्य आणि ह्या येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या वारकरी भाविकांना आज हा कार्यक्रम आमच्या या पथनाट्याच्या द्वारे की नेमकं विकसित भारत 2027चं जे काय उद्दिष्ट आहे त्यामध्ये आमच्या खात्याचा नेमका उद्देश काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या पथनाट्याच्या द्वारे त्या वारीला आम्ही करतोय। कारण लाखो भाविक आणि ते पण शेतकरी लोक या वारीमध्ये चालत असतात, त्यांना हे माहिती होणं गरजेचं। पूर्वीची रोजगार हमी योजना सध्या आता विकसित भारत जी रामजी ही योजना आता आम्ही आणलेली आहे केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या। माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आता एक भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे। सचिन यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या कष्टाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।